निमित्ताने विश्व धम्मलिपी दिवस म्हणून गौरव दिवस म्हणून जो साजरा होत आहे आणि त्यातही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर मी ज्यांना वाचत असते फेसबुकवरती आणि बरेच विचार त्यांचे घेत असते, आमचं बोलणं झालं. असेच आत्ताच्या ज्यांनी खूप छान अभ्यासपूर्वक असं व्याख्यान दिलं, मार्गदर्शन केलं असे प्रमुख व्यक्ती माननीय अतुल भुसेकर सर, माननीय आत्ताच प्राध्यापक वाडेकर सर इथून जरा गेलेले आहेत, वाडेकर सर, त्यानंतर माझे स्नेही शेजवळ सर आणि मुख्यत्व मला असं म्हणायचं आहे जे आयोजक आहेत सुनील खरे सर, प्रवीण जाधव सर, अंबोळे सर, गायकवाड मॅडम, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांना नम्र होते. विशेषतः ज्या भगवान बुद्धांनी शांततेचा संदेश दिला, मानवतावाद ज्यांनी शिकवला आणि ती जगामध्ये गेली आणि तो मानवतावाद घेऊन माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जन्मले आणि त्यांनी आम्हाला ही सगळीच्या सगळी खऱ्या अर्थाने शीतलता दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्या सावित्रीबाई फुले ज्यांची वारस म्हणून मी इथे उभी असते नेहमी, मला त्यांचं नाव घ्यावंच लागतं, त्या महामाईला देखील माझा विनम्र मी नमस्कार करते, प्रणाम करते. आणि माझ्या विशेषतः माझ्या तोंडून मगाशी पटकन गेलं सर असं नाव की आता बघा किती महिलांना पुरस्कार दिले गेले. या सर्व महिला पुरस्कार अर्थी आणि जे जे पुरुष पण होते या सगळ्यांचं मी आधीच कौतुक करते, अभिनंदन करते. आणि या दान पारमिता फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आयोजक यांनी एका स्त्रीला अध्यक्ष म्हणून निवड केली, त्यांचं मनापासून कौतुक. मला खरोखर बोलून आले. काही माझ्या स्नेही इथे बसलेले आहेत. बऱ्याच वेळा मी व्याख्यानाला जाते, व्याख्यानाचे विषय वेगळे असतात आणि पसा नाट्यगृहामध्ये असे खूप कार्यक्रम झालेले आहेत. कधी मी निवेदन केलं आहे, कधी मी सूत्रसंचलनाच्या बरोबरच भाषणे दिले आहे, प्रमुख वक्ता म्हणून पण उभी राहिलेली आहे आणि आज अध्यक्ष म्हणून मी इथे उभी राहते. साधारणतः 95-96ला वक्तृत्व स्पर्धा झाली होती आणि हे पसा नाट्यगृह मला खुणवायचं नेहमी सर. आणि वक्तृत्व स्पर्धा जेव्हा झाली तेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो आणि सारखं वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आम्हाला खूपदा वाटायचं की इथे नंतर आपण येऊ का, तर या सभागृहाने खूप वेळा मला बोलवलंय आणि आज अध्यक्ष म्हणून मी पहिल्यांदा उभी आहे. हा एक सोनेरी क्षण आहे. पण अध्यक्ष म्हणून मी थोडीशी माफी मागते. माझ्यापेक्षा विषय तज्ज्ञ, ज्येष्ठ, सर्व भारतामध्ये प्रसिद्ध असणारे भुसेकर सर यांचं व्याख्यान आणि तिथे मी अध्यक्ष असणं हे मला खरं तर रुचत नव्हतं. मी सुनील भाऊला खूप वेळा म्हणाले मला हे खरं तर रुचत नाही आहे, पण तेव्हा ते म्हणाले असं काही नाही. म्हटलं असंच असतं, पण चला आज मला तो क्षण तरी अनुभवायला मिळाला. आणि म्हणून तज्ज्ञ म्हणून असणारं सरांचं व्याख्यान, भाषाशास्त्र, भाषेवरती प्रभुत्व असणं वेगळं आणि लिपी तज्ज्ञ म्हणून लिपीची व्याख्या सांगणं, लिपी कुठून आली, उदय कुठून झाला आणि धम्मलिपीचा प्रवास इथपर्यंत कसा आला, तिचा उगम कसा झाला, हे सर्व सांगत असताना बुद्ध धम्म, पाली भाषा, सम्राट अशोक आणि जर जेम्स म्हणजे प्रिन्सेपने शोधच लावला नसता, वाचनच केलं नसतं लिपीचं, तर ज्या ज्या शिलालेखांमध्ये, ज्या ज्या स्तंभलेखांमध्ये पाली जी आहे आणि जी धम्मलिपी आहे त्याचं वाचन करत असताना ती सत्यता, विचारशीलता, प्रयोगशीलता, मानवतावाद आणि विशेषतः बुद्ध धम्माचे नैतिक मूल्य आपल्यापर्यंत पोहोचले नसते. हे नीतिमूल्य पोहोचले ना, हे खास करून प्रिन्सेपने पोहोचवले. म्हणजे त्याचं वाचनच झालं,
वाचन झालं म्हणून हा सारा इतिहास मी तर असं म्हणेल की हिऱ्याच्या खाणी त्यांनी आपल्याला शोधून आणि आपल्या हाती दिले आणि मग हे हिरे तुम्हाला टिकवायचे आहे. हे टिकवणं माझ्या पिढीचं काम आहे, माझ्या पिढीच्या नंतरच्या मुलांचं काम आहे. आणि या कामाला हाती घेतलेलं आहे दान परिविता या फाउंडेशनने. मला वाटतं 5 वर्षामध्ये साधारणतः 3000 विद्यार्थी ही लिपी शिकलेले आहे. आता सध्या नवीन सिलेबस आलाय, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. मी सरांशी चर्चा केली आणि ही जेव्हा चर्चा होते तेव्हा मला असं वाटतं एखादी लिपी जेव्हा घडते, एखादी लिपी जेव्हा तयार असते आणि ती तयार असलेली लिपी इतकी प्रगत असते, भारतभर फिरलेली लिपी आहे, मग 2000 वर्षाचा काळ असा काय होता की ही लिपी खंडित झाली. ही लिपी गेली कुठे, का गेली होती? आणि ती जर आपल्याला 1837 मध्ये मिळाली नसती तर पुढे काय झालं असतं? पुढे आपण ना लेणी किंवा शिलालेख किंवा बुद्ध तत्वज्ञान आपण अभ्यासू शकलो नसतो. म्हणून या प्रसंगामध्ये लिपी जर तुम्हाला वाढवायची असेल, लिपीचे तज्ज्ञ वाढवायचे असेल, लिपीची संख्या वाढवायची असेल, वाचक, अभ्यासक आणि संशोधक हे जर तुम्हाला वाढवायचे असतील तर माझ्या प्रत्येक कुटुंबामध्ये 2 तरी व्यक्तींना लिपी यायला हवी. म्हणजे बुद्ध तत्वज्ञान, पुढे जे बुद्ध तत्वज्ञानाला नष्ट करायचं चाललेलं आहे, वाडेकर सर इतक्यातच बोलून गेले, त्याला मी दाखला जोडते. मी माझ्या मनाने नाही सांगते. आणि म्हणून बुद्ध तत्वज्ञान जिवंत राहील, ते विकसित होत चाललंय. त्याचा विकास करायचा असेल तर मला असं वाटतं, मला सुद्धा कधीतरी खेद वाटतो. मी सरांना म्हटलं MA ला मी जेव्हा ऍडमिशन घेणार होते मी रद्द केलं, पण ही गोष्ट माझ्या घरातून, म्हणजे भाषक आहोत आपण, पाली भाषा येत नसेल तर ती शिकावी लागेल, पण लिपी तुम्हाला शिकावी लागेल. जसं उदय सांगितलं 35,000 वर्षापूर्वी ही प्रमुख लिपी आहे, इथली लिपी आहे. तिची अक्षर बघा, अक्षर ओळख बघा. मी मुद्दाम याकडे जाते, सरांच्या मुद्द्याला मी खोडणार नाही, पण एक साधारणतः भाषाशास्त्र म्हणून मी जेव्हा शिकवते तेव्हा मला अनेक भाषेचे अक्षर आहे ना ते जरा आकर्षित करतात. हे अक्षर जे लिपी संशोधक असतील, ज्यांनी शोधलं असेल, एक एक अक्षर शोधताना त्यांना काय विचार करावा लागला असेल, समाजाचं प्रतिबिंब त्यांना त्या अक्षरात कसं मांडता येत असेल. संशोधक म्हणून जेव्हा विचार करते तेव्हा इथे तिरप्या रेघा का येतात, टिंब का येतात, 3 टिंब का आले, त्रिकोण का आला, त्रिकोणावरती मात्रा कशी दिली गेली, 2 तिरप्या रेघा किंवा 4 रेघा कशा आल्या, त्याला अ म्हटलं, उ म्हटलं, ये म्हटलं. आणि म्हणून जाता जाता मी ही गोष्ट सांगणार आहे, जगातल्या कोणत्याही भाषांचे स्वर जास्तीत जास्त 12, 15 ते 7 असतात. मुखातून, आपल्या स्वर यंत्रातून जो आवाज बाहेर पडतो, ज्याला शब्द आहे, अर्थ आहे, तो त्याच्यामध्ये आपण सीमित करतो. मग ह्या दगडावरती कशा कोरल्या गेल्या असतील रेषा? ज्याने एक एक शब्द लिहिला तो एक एक शब्द त्या कुंचल्यामधून नव्हता लिहिला, त्यावेळी दगडावर कोरलेला आहे, शिलालेखांच्या निमित्ताने कोरलेला आहे. इसवी सन 3 मध्ये जर गेलं, इसवी सन पूर्व मध्ये गेलं तर आपल्याला या रेखा थोड्याशा गोल असतील ना, थोड्या तिरकस झालेल्या दिसतील. त्या खोदायला सोप्या होत्या, हातोडा आणि छडी, आणि त्याचा अर्थ, ते शब्द, तो वाक्य कुठेही नष्ट होणार नाही, पाणी आलं तरी ते ओघळून जाईल, अशा पद्धतीचे हे अक्षर आहेत. आणि म्हणून या अक्षरांकडे बघून आपल्याला असं वाटतं की हे अक्षर त्या काळात होते. मग 24,000 वर्षानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पुन्हा प्रमाण मानते की थोडीशी लिपी बदलत गेली. मग ही लिपी, हा सांकेत अंक, ह्या प्रत्येक अक्षराची मजबूत असणारी तेढी ही तुम्हाला
असेल आणि त्याला पुन्हा चांगल्या चौकटीत बसवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक काम करता येऊ शकेल. आपल्या घरात एक आलेख काढावा, त्यावर ती सगळी बाराखडी लिहावी आणि ती पहिल्याच याच्यामध्ये तुम्ही टांगून द्यावी. येता जाता आपण कमीत कमी ही अक्षर ओळख लक्षात ठेवू. ही अक्षरं आपल्याला आकर्षित करतील. जिथे आपण जाऊ, ज्या ज्या लेणींकडे जाऊ, ज्या ज्या ठिकाणी शिलालेखांकडे जाऊ, ती आपल्याला वाचता येते आणि तिचं ज्ञान कमीत कमी आपल्याला असेल आणि आपल्या घरातल्या व्यक्तींना असेल. आणि म्हणून हे थोडंसं सिरियसली आहे, या घटना सिरियसली आहे. पण सर जसं म्हणाले, ही लिपी शिकल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार? बघा, जी लिपी ज्याला येते, जी पाली भाषा ज्याला येत असेल, बुद्ध तत्वज्ञान थोडंफार आपण स्वतः लिहून बघा आणि ते पुन्हा पुढच्या पिढीला देण्याचं एक संक्रमण असतो. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे अंतर आणि बाह्य भागात वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेली लिपी वेगळी आहे, पण उच्चारण साम्य आहे. याचं साम्य जपानशी जातं, याचं साम्य नेपाळच्या लिपीपर्यंत जातं. मग आम्हाला म्हणायला लागतं ही लिपी भारतातून गेली आहे म्हणून वेगवेगळ्या देशांनी ती स्वीकारली. त्याच्यामध्ये त्यांनी तो काही काळ तो म्हणजे नेला, तो आत्मसात केला. आणि मग आम्हाला शिकायचं असेल तर आम्ही याचं काय करायचं आहे तर यावर संशोधन करा. आणि हे संशोधनच तुम्हाला पुढे प्रगतीवर नेण्याची शक्यता आहे. याचं कारण पुन्हा एक मला आशा वाटते आणि ही आशादायी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमची मुलं पुढच्या परराष्ट्रामध्ये कदाचित पालीचं ज्ञान घेऊन आणि धम्मलिपीचं ज्ञान घेऊन, मी मागे सुनीललाही म्हणाले की हे जर ज्ञान घेतलं तर तुम्ही जपानला जाल, तुम्ही चीनला जाऊ शकाल, तुम्ही जर्मनीला जाऊ शकाल. त्या विद्यापीठामध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे. जिथे बुद्ध तत्वज्ञान आहे तिथं पाली आणि धम्मलिपी बाजूला होणार नाही. आणि म्हणून ही आशादायी मी प्रकट करते या गोष्टीसाठी. आणि विशेषतः मला तसे फक्त 10 मिनिटं तर 15 मिनिटं बोलायचं, काय काय बोलू असं आहे. आणि याच्यावरती मी खूप सारं अभ्यासपूर्वक असं काहीतरी मांडावं असं वाटत होते, पण नाही. ज्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात त्या आपण करत जातो. एक बाजूला माझा भोवताल असतो आणि भोवतालच्या भावना घेऊन मला त्या आरशासारख्या भासत असतील तर त्या मला प्रगट कराव्याशा वाटत असतील तर मी माझ्या भोवतालचा त्या काळातलं समाज दर्शन आत्ता बघू शकते. तर आत्ताचं समाज दर्शन वेगळं आहे, तर ते साहित्याच्या रूपाने घडतं. त्या भावना तर प्रगट करत चला. ह्या भावना प्रगट केल्या तर ज्यांना बुद्ध तत्वज्ञान कळत नाहीये ना, त्यांना सोप्या भाषेत सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. कुणाच्या डोक्यामध्ये बुद्ध जात नाही असं नाहीये, बुद्ध जातात. आणि म्हणून धम्म, पाली भाषा आणि तुमचा हा संघ, तुमचं सत्यवाद हा जर न्यायचा असेल तर या लिपीचा शोध लावणाऱ्या जेम्स प्रिन्सेप यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरू शकेल. आणि हा दिवस खऱ्या अर्थाने जयंती म्हणून अनेक विद्यापीठामध्ये साजरा होतो. आता सिमल्याला आजपासून 15 दिवस कार्यशाळा आहे या लिपीवरती. म्हणून हे कदाचित माझं तुम्हाला एक आव्हान ठरावं, आव्हान करते मी आपणा सर्वांना. आणि विशेषतः ज्या ज्या महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने, मी थोडासा विषयांतर करून थोडंसं बोलते, ज्या ज्या महिलांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि मनोगत व्यक्त करत असताना असंही म्हटलं, मॅडमने सांगितलं सर्वेक्षण काय काय करायचं, लेणीवर का जायचं. आता खरं सरच सांगू का, वयाच्या नुसार किंवा काही आजारांनुसार ना मला खूप वाटतं की मी लेणी चढून जावी, पण लेणी चढून जाता येत नाही. आत्ता ज्यांना ज्यांना लेणी चढता येते त्यांनी सगळ्यांनी लेणींना भेट द्या. गिरनारला मी गेले होते, मात्र तुम्ही गिरनारला जा आणि तिथला एकदा का असेना धम्मलिपीचा तो शिलालेख बघा आणि तो वाचत बसा. मला असं वाटतं की ह्या ज्या सर्वेक्षणाच्या मध्ये, भाषेंच्या सर्वेक्षणामध्ये मॅडम म्हटल्या कुणाची जात किंवा हे मला म्हणायचं नाही, पण घिसाड आणि पारधी सरांशी मी मगाशीच बोलले, या जमाती ज्या आहे ह्या भटकंती करणाऱ्या आहे
त्यांच्याकडे वेगळी भाषा आहे, त्याचं सर्वेक्षण करा. ते सर्वेक्षण करून पुन्हा आपण आपल्या भाषेमध्ये मांडा आणि मग ते बुद्ध तत्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. कदाचित ही सगळी मंडळी आपल्याबरोबर येण्याची शक्यता आहे. म्हणून ही आशा मी प्रकट करते. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, अध्यक्षीय म्हणून माझी निवड केली, माझा सन्मान केला आणि आदरणीय भोसेकर सर यांनीही मला ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि थांबते. जय भारत. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुमचं मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यामुळे यानंतर विचारमंचावरती उपस्थित असलेले आदरणीय भगवान पगारे सर यांना विनंती करतो की आता आपण शेवटाकडे आलो आहोत. आपल्याला जे दंभलिपीचे स्टुडंट आहेत त्यांना आपण दंभलिपीचे सर्टिफिकेट देऊन त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. त्यापूर्वी आपण हे जे समोर असाइनमेंट बघता प्रवीण सर, ते 1 नंबरचं असाइनमेंट दाखवत त्या बाजूचं. हे असाइनमेंट करून हे जे असाइनमेंट आहे हे प्राध्यापक विकास शिंदे सर यांनी बनवलं आहे आणि ते कशा प्रकारे तिची बाराखडी तयार होते ते आपल्याला इथे करून दाखवणार आहे. विकास सर या पुढे. व्हिडिओ घ्या याचा, पुढे व्हिडिओ घेता असेल तर व्हिडिओ घ्या. ही जर पट्टी मी इथे घेऊन आलो तर ह्याचा हा काना बनतो, कला काना का, आणि हा पुढे गेला हे लेटर क आहे. हा जर इथं आला, ओके काय प्रॉब्लेम, इथं जर आलं तर तुम्हाला का दिसेल, का काना पहिली वेलांटी की, ही दुसरी वेलांटी की, हा पहिला उकार कू, हा दुसरा उकार कू, एक मात्रा के, त्याला 2 मात्रे, त्याला काना 1 मात्रा तो, त्याला काना 2 मात्रे ओ, कवर अनुस्वार कम आणि हा का. जोरदार काय झालं. फिजिक्स विषय शिकवतो तर मी थोडंसं ह्याच्यामध्ये अजून थोडं सायन्स टाकणार आहे. जी आपली ठ सारखी लेटर आहे किंवा झ सारखी लेटर असते तर हा ढ सारखी, तर ते मधल्या साईडला येणार आणि ती परिपूर्ण मॉडेल करून मी खरे सरांना देणार आहे इथून पुढच्या. सरांच्या असाइनमेंटला आपण प्रथम क्रमांक दिला आहे. आपण ट्रॉफी सन्मान करूया. विकास सरांनी सकाळी अतिशय सुंदर कविता बोलून दाखवली, त्यांनी स्वतः लिहिली आहे. आता
आतापर्यंत फक्त संतोष जाधव सर अशी कलाकृती सादर करत होते, पण त्यांना थोडी तोडण्यासाठी आहे. प्रत्येक गोष्टी त्यांचा पहिला नंबर आहे. त्यानंतर द्वितीय असाइनमेंट जी आहे ती कृपया आयोजकांनी दाखवावं. अतिशय सुंदर असाइनमेंट संतोष जाधव सरांनी बनवलं आहे. खरं तर हे 2 असाइनमेंट बनल्यानंतर मी त्याच्यात पडलो होतो की पहिला नंबर द्यायचा कोणाला. पण संतोष जाधव सर थोडे मॅच्युअर आहेत, समजदार आहेत, त्यामुळे त्यांना कालच सांगितलं आज तुमचा पहिला नंबर नाही देता येणार, कारण नवीन जे आपले बांधव आहेत त्यांचं प्रोत्साहन आपल्याला वाढवायचं आहे. त्यासाठी आपण हा द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांकच समजूया. आपण त्यांना आपण ट्रॉफी व फुल देऊन त्याचा सन्मान करूया. त्यानंतर तिसरं असाइनमेंट जे आहे ते मधुकर भुक्तर सरांनी बनवलं आहे, मुंबईचे आहे ते. या तिन्ही असाइनमेंट बघितल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांची स्तंभाप्रती स्तंभलिपीप्रती किती आस्था आहे, प्रेम आहे, तळमळ आहे आपल्याला या कलाकृतीतून दिसतं. आपल्याला हे जरी सर्वसाधारणपणे दिसत असलं पण याच्या मागे त्यांची महिनाभराची मेहनत असेल कमीत कमी. सरांचे आपण द्वितीय क्रमांकाने त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. सर खूप खूप अभिनंदन. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं जे असाइनमेंट आहे ते अतिशय सुंदर आणि सातवण लिपीमध्ये, सातवण लिपीत आतापर्यंत कोणीच असाइनमेंट आणले नाही, पण प्रमिता शीर्षक या विद्यार्थ्यांनी आणलेलं आहे. मी प्रमिताला विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. प्रमिता या नाशिकच्या आहेत आणि खूप लिपीबद्दल खूप प्रेम आहे त्यांचं. त्यांच्या फॅमिलीमध्ये संपूर्ण फॅमिली स्तंभलिपी शिकलेली आहे. आपल्या पण संपूर्ण फॅमिली स्तंभलिपी शिकल्या पाहिजे हा आपण प्रयत्न करायचा. आपण शिकलो म्हणजे सर्वश्रेष्ठ झालो असं काही नाही. आपल्या बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना पण आपण शिकवली पाहिजे. आपल्या समोर जोडण्यासाठी त्यांना विनंती केली पाहिजे. त्यानंतर माधुरी गोंडाने यांना पण आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस देत आहोत. मयुरी गोंडाने खरं तर जे सर्वांनी असाइनमेंट बनवले आहे अतिशय सुंदर आहे. सर्वांचा आपण सन्मान करू इच्छितो, पण आपल्याला त्यातून काहीतरी निवड करायची आहे. ज्यांनी पारितोषिक घेतलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी अशी असाइनमेंट बनवायची प्रयत्न करायचे आहे. कुठून आले? गोंदियावरून आलेले बघा. आपल्या या कार्यक्रमात गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा विविध भागातून जे उपासिका आलेल्या आहेत त्या सर्वांचं आपण एकदा परत अभिनंदन करूया. खूप अभिनंदन आहे. ॲक्च्युली आमच्या जिल्हा डिस्ट्रिक्टमध्ये सहसा या लिपीविषयी कोणालाच माहिती नाही. ॲक्च्युली लिपी जेव्हा मी शिकले होते तर त्यावेळेस असं म्हणजे मी कुठंच लिहून टाकलं किंवा एखादा स्टेटस वगैरे ठेवलं सगळ्यांना ते आवडायचं आणि हळूहळू आता ते सगळे तिकडे शिकण्यासाठी इच्छुक होतं. मार्गदर्शन टाकलं तर मी त्यांना ऑफलाईन क्लास थोडंसं प्रोव्हाइड करणार, जे म्हणजे ऑनलाईन क्लास घेऊ नाही शकत. कारण आमच्या गावाकडे बरेच असे लोक आहेत जे मोबाईलचा वापर नाही करू शकत, त्यांना फारसं कळत नाही.
जनजागृती करण्याचं हे देखील माध्यम आहे की आपण स्टेटसच्या माध्यमातून देखील दमलिपी ठेवू शकतो. दमलिपी ठेवल्यानंतर इतर लोक विचारतात ही कोणती लिपी आहे, त्यांना खूप नवीन वाटतं ते, कारण त्यांनी ती कधी बघितलेली नसते. एक स्टुडंट आहे, त्यांनी शुभम बल्ला कुठे त्यांच्या मुलांनी केलेलं आहे. या दोघं यावरती आपण त्याचा पूर्ण सन्मान करूया. पुन्हा आणि शाळा द्या कृपया. या सर बघा कुठून आले मॅडम तुम्ही? हे साताराहून आलेले बघा, पुण्याच्या पलीकडे. यातून यांच्या दमलिपीचं धम्माप्रती असलेले श्रद्धा प्रेम दिसतं. मला भेट त्यांना दिला 2000 रुपये. मला आपल्या आता आपण शेवटाकडे आलो आहे, जे म्हणजे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या दमलिपी विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं योगदान आहे त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. एक लक्षात घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला 3 वाजता वेळ ताब्यात द्यायचा आहे. आपण एक नाव पुकारल्यानंतर ताब्यात द्यायचं आहे आणि दुसऱ्या नावाची हे झाल्यानंतर अनाउन्समेंट झाल्यानंतर त्यांनी पण तयारी करायचं आहे. दर महिन्याला दानधार्मिता फाउंडेशन व अशोकन स्टेट इन्स्टिट्यूटद्वारे दमलिपी वर्ग घेतले जातात. तर त्या विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करतो. तर मी ज्या विद्यार्थ्यांची नावं घेते त्यांनी लवकर विचार मंचावर येऊन त्यांचं प्रमाणपत्र स्वीकारावे. सिद्धार्थ अनिल अहिरे, सिद्धार्थ अनिल हिरे, प्रमिता मनोहर शिरसाट, अशोक राधाकृष्णन अहिरे. सिद्धार्थ अनिल अहिरे, प्रमिता मनोहर शिरसाट, अशोक राधाकृष्णन अहिरे. सिद्धार्थ अनिल अहिरे, प्रमिता मनोहर शिरसाट, अशोक राधाकृष्णन अहिरे यांनी कृपया लवकर विचारमंचावरती यावं आणि आपलं गोल्डन सर्टिफिकेट घेऊन जावं. यानंतर संगीता जाधव, अनिता शरद कांबळे, शीतल सुनील बर्वे यांनी तयारीत राहावं. यानंतर संगीता जाधव, अनिता शरद कांबळे, शीतल सुनील बर्वे. यानंतर वासुदेव राजाराम बौद्ध, रेश्मा आनंद आणि रोहित भोलेराव यांनी तयारी राहावं. आपला कार्यक्रम संपलेला नाहीये. कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे, तर कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये. धन्यवाद. सर्व प्रमुख पाहुण्यांना, सर्व दमलिपी अभ्यासकांनी सर्वांना एक आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. दानधार्मिता फाउंडेशनतर्फे सर्वांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपल्या सर्वांसाठी. तरी कृपया कोणीही जेवण करू जाऊ नये. लक्षात घ्या, जेवण आपण सर्वांसाठी केलेलं आहे. कोणीही जेवण करू जाऊ नये. शेवटचा कार्यक्रम हा यंत्र आपण जेवण करणार सर्व एकत्र
कोणीही जेवण प्रोसेस जाऊ नये ही विनंती. मॅडम छत्तीसगडून आले आहेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. त्यांचं फुल आपण सन्मान करत आहोत. ज्यांना सर्टिफिकेट मिळत आहे त्यांनी कृपया ते सर्टिफिकेट घेतल्यानंतर खाली न जाता इथे थांबायचं आहे, कारण की आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. आणि जसं सरांनी सुचवलं की आपल्या जेवणाची पण व्यवस्था इथे केलेली आहे, तर कृपया कोणीही सर्टिफिकेट किंवा ट्रॉफी किंवा पुरस्कार घेतल्यानंतर जाऊ नये अशी दानबार्मिका फाउंडेशन तर्फे नम्र विनंती. रोहित खुलेराव, यानंतर रमेश भटकर, संतोष देवीदास पंडित आणि पौर्णिमा रामचंद्र कट्यारे यांनी तयार करावं. रमेश भटकर, यानंतर संतोष देवराज पंडित, पौर्णिमा रामचंद्र कट्यारे, संतोष देवदास पंडित, पौर्णिमा कट्यारे, अभिमान भीमराव मगर, पौर्णिमा कट्यारे, अभिमान भीमराव मगर, यानंतर कौशल्या अभिमान मगर, शरद सुभाष सागरे, वैशाली मनोहर भोसले, कौशल्या अभिमान मगर, शरद सुभाष सागरे, वैशाली मनोहर भोसले, वैशाली मनोहर भोसले, शीला राजेंद्र सोनवणे, यानंतर निर्मला जोडकर, गायत्री देवी विद्युत आढाव, निर्मला जोडकर, गायत्री देवी विद्युत आढाव, प्रियंका पंकज कांबळे, विजया सतीश बलाळ, निर्मला जोडकर, गायत्री देवी विद्युत आढाव, प्रियंका पंकज कांबळे, विजया सतीश बलाळ, मिलिंद तेलुरे, अभय केशव नडवेकर, सर्टिफिकेट घेतल्यानंतर स्टेजच्या मागे इथे थांबायचं आहे सर्वांनी मान्यवरांच्या मागे, कारण की आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. मिलिंद तेलुरे, अभय केशव नडवेकर, सरोजिनी मनोज भालेराव, चंद्रकांत, अभय केशव नडवेकर,
सरोजिनी मनोज भालेराव, यानंतर चंद्रकांत गोविंद शिंदे, चंद्रकांत गोविंद शिंदे, संतोष जनार्दन वावळे, मोनिका मंगल मनसुख जाधव, गोविंद बापराव लोंढे, मोनिका मंगल मनसुख जाधव, गोविंद बापराव लोंढे, अनिल बापूरावजी खाकसे, अनिल बापूरावजी खाकसे, शालिनी अशोक साबळे, शालिनी अशोक साबळे, प्राध्यापक विकास काशीनाथ शिंदे, प्राध्यापक विकास काशीनाथ शिंदे, नीलिमा अशोक जाधव, नीलिमा अशोक जाधव, मधुकर लक्ष्मण भुक्कर, मधुकर लक्ष्मण भुक्कर, शुभांगी अरुण मोरे, शुभांगी अरुण मोरे, प्राध्यापक विकास शिंदे, प्राध्यापक विकास शिंदे, नीलिमा अशोक जाधव, मधुकर लक्ष्मण भुक्कर, शुभांगी अरुण मोरे, प्रियंका किरण सोंडे, पुरस्काराने सर्व पुरस्कारांनी थांबायचं आहे, ग्रुप फोटो घ्यायचा आहे, सगळ्यांशी नम्र विनंती आहे, कोणी जाऊ नये, सर्व पुरस्कारांनी थांबायचं आहे, आपला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, सर्व पुरस्कारांनी विचारमंचावरती यायचं आहे. चंद्रकांत गोविंद शिंदे, सर्व पुरस्कारांना विनंती आहे की आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे. डोंबिवली विद्यार्थ्यांचा एक ग्रुप फोटो झाला की सर्व पुरस्कारांचा ग्रुप फोटो घेतला जाईल. ते सर्व पुरस्कारांनी जायचं नाहीये, आपल्याला जेवणाची व्यवस्था केली आहे, जेवणच जायचे त्याआधी एक ग्रुप फोटो काढायचा आहे. तर सर्व पुरस्कारांनी